जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टिडवाटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणार आहे, ऑडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिडो. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला सुपर VPN ओपन करून घ्यायचं. सो ओपन करून घेऊयात. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून VPN आपल्याला कनेक्टेड करून घ्यायचे. कनेक्टेड करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचे. त्यानंतर कॅप्चर टॅब ओपन करून घ्यायचे. क्रिएट ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून फोटो ऍड करून घ्यायचे. खालती रेशोवरती क्लिक करून घेऊयात. इथे 9.6 करून ओके करून घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून घेऊयात. रिसाईजमध्ये जाऊन आपल्याला इथं क्रॉपमध्ये 9.6 करून फोटो हवा तसं ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचे. साईड क्लिक करून ओल्डवरती क्लिक करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे आपल्याला जेवढं व्हिडिओचा टाइम आहे तेवढंच फोटो जगेल ठेवायचे. त्यानंतर बिटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून खालती हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन भेटेल. व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. 15 पर्यंत झूम करून घ्यायचे. त्यानंतर जिथे आपली बीट चेंज होताना दिसेल तिथे यायचे. फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. खाली स्प्लिट आयकॉन भेटेल त्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. सो अशा प्रकारे स्प्लिट करून घेऊयात. 4 स्प्लिट असणार आहेत आपल्या. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झालं आहे. त्यानंतर व्हिडिओचा स्टार्ट करायचा आहे. 5 सेकंडच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून खाली रिप्लेसचं ऑप्शन भेटेल. इथे तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. कन्फर्मवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊया. व्हिडिओच्या स्टार्ट द्यायचं. साईड क्लिक करून घेऊया. तिथे तुम्हाला बिटमार्कवरती क्लिक करून बिटमार्क डिलीट करून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या स्टार्ट द्यायचं. ओल्डवरती क्लिक करून ॲड ओल्डमध्ये टेक्स्ट PNG दिलेला आहे. तो PNG ॲड करून घ्यायचा. PNG ॲड करून झाल्याच्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे थोडासा मायनस करून वरती आपण ॲडजस्ट करून घेऊया. सो ॲडजस्ट करून झाल्याच्यानंतर याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून इथे आपल्याला 5 सेकंडच्या आधीची जी स्प्लिट आयकॉन आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट द्यायचे. स्टार्ट केल्यानंतर इथे आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी एडिटिंग प्रोजेक्ट ओपन करून घ्यावेत. ओपन केल्यानंतर 15 पण झूम करून घ्यावेत. एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला इनमध्ये क्रॉस ओपन ही ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करावेत. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्लाइड अँड वेव्ह हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवलवरती क्लिक करावेत. ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला कॉम्बोमध्ये स्टेज ऑन डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन आपल्याला 10 सेकंडवरती ठेवून आउटवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला आउटमध्ये फेड आउट ही ॲनिमेशन आपल्याला 4 सेकंडवरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्यानंतर 5 सेकंडच्या आधीची जी स्प्लिट आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला लाईट इफेक्टमध्ये फ्रेम येईल हा इफेक्ट भेटेल. त्यावरती क्लिक करून टाइम 0 सेकंडवरती ठेवून ओके करून घ्यायचे. व्हिडिओ एडिट झालेला सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.